इकडे ते भाषणामध्ये सांगायले, तर त्यांनी या गोष्टी तिथं बोलायला पाहिजे. नागपूरच्या समृद्धी महामार्गाला 75,000 कोटी रुपये, शक्तीपीठसाठी 1,00,000 कोटी रुपये, 5,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे की या पुढचं भविष्य या तरुणांच्या हातात आहे. 2029 ची सत्ता आपल्याला कशी मिळवता येईल त्या गावातल्या गावकऱ्यांना माहित नाही का आपल्या शाळेची परिस्थिती काय आहे. प्रत्येकानं शेतीच करू नये. जय हरी. शेतकरी भावांनो, सध्या राज्यामध्ये कर्जमाफीची योजना राबवणं चालू आहे. मात्र जशा उद्योगपतींना सवलती दिल्या जातात तशा सवलती शेतकऱ्यांना सुद्धा दिल्या पाहिजेत, असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांनी मांजरी इथं महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी हे म्हणलेले. त्याच्यानंतर त्या उद्घाटनाला माजी राज्य कृषी मंत्री आपले माणिकराव कोकाटे साहेब हे सुद्धा होते आणि त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. जो आता समृद्धी महामार्ग आहे याला एवढे पैसे दिले जातात, मग शेतकऱ्यासाठी का नाही असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र आता कोकाटे साहेब हे विधानसभेमध्ये आहेत, इकडे ते भाषणामध्ये सांगायलेत, मात्र त्यांनी या गोष्टी तिथं बोलायला पाहिजे. आता नेमकं पवार साहेब काय म्हणालेत, कोकाटे साहेब काय म्हणालेत आपण सविस्तर बघू. कारण जशा उद्योगपतींना सवलती दिल्या जातात, मोठमोठे कर्ज माफ केल्या जातात, तशा सवलती शेतकऱ्यांना का दिल्या जात नाहीत हा सुद्धा एक खरा प्रश्न आहे. कारण शरद पवार साहेब हे केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री होते, त्यांचा चांगला शेतीसाठी अभ्यास आहे आणि स्वतः नरेंद्र मोदीसुद्धा शेतीच्या अभ्यासावर त्यांचं नाव घेत असतात. आता पवार साहेब असं सुद्धा म्हणाले सर्वांनी शेतीसुद्धा करू नये. त्याच्यानंतर देशात कर्जाशी निगडीत सवलती, देशात उद्योगपतींचा विचार केला जातो, मग काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी तिथं मांडलेली. की उद्योगपतीच्या कर्जाचं पुनर्गठन केलं, त्यांच्या कर्जावरील व्याज कमी केलं गेलं. उद्योगपतींचा विचार होत असताना शेतकऱ्यांनाही कर्जासंबंधित सवलती द्यायला हव्यात, कारण तो त्यांचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला शेतीमधील जमीन धारणा, जमिनीवर अवलंबित्व कमी व्हालंय, शेतकरी वर्गाच्या समस्या वाढायल्यात. 1947च्या आसपास देशात 80% जनता शेती करीत होती. शेतीखालील जमीन क्षेत्र मोठे होते, मात्र आता ते झपाट्यानं कमी होत आहे. विविध प्रकल्प आता तुम्ही पाहत असताना मोठमोठाले महामार्ग व्हालेत, रस्ते व्हालेत, प्रकल्पासाठी जमीन दिली चालली, जमीन कमी व्हायली आणि मग जमीन कसायलाही कोणी राहील, कारण ते जमीन पुरत नाही. कारण जमिनीचा वाढलेला खर्च, कोणतंही पीक घ्यायचं तर त्याचा खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी आहे, उत्पादनाला भावसुद्धा कमी आहे आणि त्यामध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ज्या काही योजना राबवतं त्या योजनांचा जो निधी आहे त्या शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळं तो शेतकरी त्या मालाला भाव न मिळाल्यामुळे तो कर्जाच्या खाईमध्ये पुन्हा पुन्हा जात आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे माजी राज्याचे आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब. ते तर असे म्हणाले की शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा दिल्याशिवाय समाजातील अस्वस्थता अजिबात कमी होणार नाही. नागपूरच्या समृद्धी महामार्गाला 75,000 कोटी रुपये, शक्तीपीठसाठी 1,00,000 कोटी रुपये, मात्र शेतकऱ्यांना पुरेसा पैसा दिला जात नाही. आता ही जी कर्जमाफी चालू आहे त्यामध्येही तुम्ही बघत असाल, कर्जमाफी जशी एका टप्प्यात राबवणं गरजेचं होतं, एका टप्प्यात शेतकरी कर्जमुक्त गरजेचं होतं आणि लगेच त्याला पीक कर्ज मिळायला पाहिजे होतं. मात्र तुम्ही बघत असताल कर्जमाफीची प्रक्रिया कशी चालली आहे. ही नुसती कर्जमाफीचीच नाही, पीक विम्याच्या बाबतीतही तोच प्रश्न आहे, महाडीबीटीच्या अनुदानाच्या बाबतीतही तोच प्रश्न आहे आणि जी काही शेतकऱ्यांसाठी पशुधन उद्योजकता योजना आणलेली आहे, गेले 4 महिने झाले त्याला शासन निर्णय काढून योजना अशी राबवायची, योजना तशी राबवायची, शेतकऱ्याला जोडधंदा द्यायचा, शेतकरी उद्योजक झाला पाहिजे. मात्र ती योजना आणखी राबवायला सुरुवात झाली नाही आणि त्यामुळे ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे. त्या योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवणं गरजेचं आहे. पुढं ते असं म्हणतात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी, अवजारे तसेच अत्यावश्यक मुद्द्यासाठी पुरेसे अनुदान दिले पाहिजे, मात्र ते कधीच वेळेवर मिळत नाही. आणखीही बरेच शेतकरी आहेत की त्यांचं कृषी यांत्रिकीकरणाचं अनुदान रखडलेलं आहे, ठिबक संचाचं अनुदान रखडलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा महाडीबीटीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी पीक विम्याच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे
आणि हे 5,000 कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून महाडीबीटीच्या अनुदानासाठी वापरले जातील. मात्र त्या प्रकारे त्या अनुदानसुद्धा यासाठी दिलं जात नाही आणि 60% शेतकरी वर्गासाठी योजना व अनुदान न दिल्यास जेनझी पुढे येतील, ते आम्हाला राजकारण करणंही मुश्किल करतील, असं सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. आणि खरंय, जेनझीनी सुद्धा पुढं येणं गरजेचं आहे. आता सध्या तुम्हाला सांगतो, जेनझीचे 2 मेळावे घेण्यात आले. एक नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि पुण्याला राहुल गांधी यांनी घेतलेला आहे. आता यावरून एक लक्षात घ्या की यांनी हे जेनझीचे मेळावे जेनझीसोबत म्हणजे तरुणाईसोबत संपर्क वाढवण्याचं का केलं आहे? कारण यांच्या हे लक्षात आलेलं आहे की या पुढचं भविष्य या तरुणांच्या हातात आहे आणि या तरुणांना आपल्याला जवळ करणं गरजेचं आहे. मग ते काँग्रेसचे राहुल गांधी असू का हे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू, यांना फक्त 2029ची सत्ता आपल्याला कशी मिळवता येईल त्यासाठी फक्त या तरुणांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं तरुणांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की आपला नुसता वापर होतोय का? सत्ता भोगणारे सत्ता भोगतायत. ज्या तरुणांना आज रोजगाराची गरज आहे, तरुणांना नोकरीची गरज आहे, चांगल्या उत्तम शिक्षणाची गरज आहे. आज शिक्षणाची अवस्थासुद्धा काय झालेली याचा सुद्धा ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करण्याची गरज आहे. अभिजित दिपके आज शाळा दाखवायलेत, खेड्यापाड्यात चाललेत, त्याचं चित्रीकरण करण्यास बंदी आणलेली. त्या गावातल्या गावकऱ्यांना माहीत नाही का आपल्या शाळेची परिस्थिती काय आहे? मग त्यांनी आत्तापर्यंत का नाही दाखवली? त्यांनाच त्याची गरज उरलेली नाही. याच्यावर लक्ष द्यायला, विचार करायला कोणालाच वेळ नाही. जो तो फक्त आज स्वतःचं भलं बघायला आहे. आता तुमच्याही गावातील कोणताही कार्यकर्ता असू द्या, कोणत्याही पक्षाचा, तुम्हाला वाटत असेल की तो आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, आपल्याला काहीतरी देणार आहे, तर तसं कधीच होणार नाही. तो फक्त स्वतःचं कसं भलं करता येईल यासाठी प्रयत्न करायला आहे. त्यामुळे जनजीनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आणि जसं शरद पवार साहेब म्हणाले, प्रत्येकानं शेतीच करू नये. समजा घरात 2-3 भाऊ असतील तर प्रत्येकानं शेतीच करण्याचा अट्टहास करू नये, तर एकानं शेती करायची, बाकीच्यानं दुसरे जोडधंदे करायचे आणि ते केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. आणि वारंवार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत असतो. त्यामुळं मित्रांनो, आपण असासुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. एखाद्यानं व्यवसाय करायचा, एखाद्यानं शेती करायची, शेतीसोबत काही जोडधंदे करता येतात का, आणि त्याबाबतची वारंवार माहिती देण्याचा आणि शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न आपला या चॅनलच्या माध्यमातून असतो. त्यामुळे जे काही केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब म्हणाले की उद्योगाप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सवलती दिल्या पाहिजे. माणिकराव कोकाटे म्हणले 75,000 कोटी रुपये, 1,00,000 कोटी रुपये त्या समृद्धी महामार्गासाठी दिले जातात. मात्र शेतकऱ्यांसाठी दमडीसुद्धा दिली जात नाही. दिल्या जाती ती अशी टप्प्याटप्प्यानं, म्हणजे ती एकताना घरकाना घाटका अशी त्या शेतकऱ्याची परिस्थिती झाली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.